आतापर्यंत कोल्हापूर टू बर्लिनचे मी साधारण 12 पार्ट पोस्ट केले होते. तुम्हाला सगळ्यांना ते आवडलेसुद्धा. तुम्ही कमेंटमधून मला स्वतः मेसेज करून स्वतः भेटूनसुद्धा बऱ्याच गोष्टी सांगितल्या. आणि हा आहे कोल्हापूर टू बर्लिनचा 13वा पार्ट. आम्ही गेलो होतो स्प्री वर्ल्डला. सकाळी जेव्हा आम्ही 11 वाजता निघालो, आम्ही खरेदी केली मॉस्किटो रिपेलंटची. कारण की तनिषच्या मित्रांनी सांगितलं होतं की तिथे डास बरेच आहेत आणि पाण्याचं ठिकाण असल्यामुळं संध्याकाळी त्याचा जास्त त्रास होतो. आम्हाला पोचायला तसंही इथून 2 तास लागणार होते. साधारण 2 ट्रेन्स आम्हाला बदलायच्या होत्या. तनिष राहतो ना, तिथून अगदी जवळच रेल्वे स्टेशन आहे, अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर. टायमिंग थोडी ऑड होती, त्यामुळे ट्रेनमध्ये इतकी गर्दी दिसत नव्हती. तसंही तुम्ही कधीही बघितलं तर तुम्हाला असं वाटेल की संडेच आहे. मी तर तनिषला कित्येकदा विचारलंसुद्धा की इतके लोक निवांत कशी काय असू शकतात. कारण की आपण इकडे तिकडे जेव्हा बघतो, कोल्हापूर असू दे, मुंबई असू दे, पुणे असू दे, अखंड लोक गडबडीत असतात. आम्ही मेन रेल्वे स्टेशनला पोचलो, तिथून आम्हाला आरी पकडायची होती. इथे तर पूर्ण रेल्वे रिकामी होती. असं वाटत होतं आम्ही पर्सनल ट्रेनमधून प्रवास करतो. पण ना, इथले ट्रेन, बस इतके स्पेशियस आणि इतके स्वच्छ आहेत ना, त्यामुळं प्रवास केल्यासारखं वाटतच नाही. थोड्याच वेळात आम्ही स्प्री वर्ल्डला पोचलो. ॲक्च्युली त्या साईडून जायचं होतं आणि हा सायकलचा रोड होता. पण मला इतकं छान इथे पेंटिंग्स दिसले की विचार केला इकडूनच जाऊया. किती सुंदर सजवलं आहे बघा. मस्त पेंट केलं आहे. मला वाटतं बर्लिनला गेल्यापासूनची ही 4थी ट्रिप असावी माझी आणि तनिषची. आज संजय बरोबर नव्हता, मी आणि तनिष दोघीच होतो. इथून बाहेर पडल्यानंतर रस्ता क्रॉस करताना एका घरासमोर मला मस्त गुलाबाचं झुडूप दिसलं. यामध्ये पानं कमी आणि फुलंच भरपूर दिसत होती. मी लगेचच व्हिडिओ घेतला. इथे फुलं इतकी मस्त आहेत ना, इतकी सुंदर फुलं येतात. हे वातावरणच तसं आहे. म्हणजे तुम्ही बघाल ना तर इतकं फ्रेश आणि आकाश बघाल तर एकदम स्वच्छ. रस्त्याच्या कडेनीसुद्धा किती फुलं आलेत बघा गुलाबाची. प्रत्येक घराच्या समोर छान बगीचा. ही बहुतेक शाळा असावी. हे घर तर इतकं सुंदर दिसत होतं आणि त्याच्यासुद्धा समोर गुलाबाची खूप सुंदर फुलं आली होती. आपण जशी घरं, रस्ते हॉलिवूड मूव्हीजमध्ये बघत असतो ना, अगदी सगळं तसंच होतं. आणि एकदम शांत. हॉर्नचा आवाज नाही, लोकांच्या बोलण्याचा आवाज नाही, दंगा नाही. आम्हाला साधारण 1.5 किलोमीटर एवढं चालायचं होतं. हा गोल्फ क्लब होता. इथे लोक प्रॅक्टिस करत होते किंवा खेळत होते. प्रत्येक घराचं आर्किटेक्चर, प्रत्येक क्लबचं आर्किटेक्चर, तिथलं नेचर, तिथली फुलं, झाडं, पानं सगळं सुंदर होतं. इथे तर ना ठिकठिकाणी मेटलचे स्कल्पचर्स पण होते. मला जितकं जमेल तितकं मी कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचा प्रयत्न करत होते. मला तनिष सांगत होता की डोळ्यांनी बघून घे. पण या आठवणी मला माझ्या आयुष्यभर ठेवायच्यात आणि तुम्हाला पण दाखवायचंच होतं ना. हे रस्तेसुद्धा इतके सुंदर दिसत होते, पण तुम्हाला कुठेसुद्धा घाण कचरा दिसणार नाही. हा काही ठिकाणं आहेत जिथं आपल्याला घाण कचरा दिसतो, पण प्रत्येक पॉझिटिव्ह गोष्टीमध्ये काहीतरी 1-2% निगेटिव्ह असतंच. ते सोडून द्यायचं. आम्हाला जिथे जायचं होतं तिथे आम्ही पोचलो. अशा प्रकारे आम्हाला बोटिंग करायचं होतं हे एकूणच माझ्या डोक्यात आलं. पण जेव्हा मला तनिषनी सांगितलं की ही बोट तू आणि मी दोघांनी चालवायची आहे किंवा दोघांनी घेऊन जायची आहे, तर मला थोडीशी भीती वाटत होती. कारण हे मी कधी केलेलं नव्हतं. पण जेव्हा आम्ही या बोटीमध्ये बसलो ना, बापरे, इतकी मजा केली, इतकं हसलो ना. मला नाही वाटत आम्ही याआधी कुठल्या ट्रिपमध्ये किंवा एकत्र असताना इतकं
इतकं हसलं असो. हे जे स्प्री वर्ल्ड आहे ना, हे युनेस्कोनी बायोस्फिअर रिझर्व म्हणून प्रसिद्ध केलेलं आहे. इथे शेकडो किलोमीटर लांबीचे नैसर्गिक जलमार्ग आहेत आणि लोक बोट आणि कॅनॉनने फिरतात. आजूबाजूला ना हिरवंगार जंगल आहे, पाणी एकदम शांत असतं. इथे ना तुम्हाला निसर्गाची एक अप्रतिम अनुभूती मिळते. जर्मनी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर मोठी शहरं, सुंदर इमारती आणि आधुनिक जीवनशैली उभी राहते. पण ना आज मी तुम्हाला जिथं घेऊन आली आहे, हे जर्मनीतील अशा एका ठिकाणी आलो आहे आपण, जिथे निसर्गानं आपलं सर्वात सुंदर रूप खुलवलं आहे. याला स्प्री वर्ल्ड म्हणतात. बर्लिनपासून काहीच अंतरावर हे आहे आणि अद्भुत नैसर्गिक जलविश्व आहे हे. स्प्री वर्ल्डची खासियत म्हणजे इथले असंख्य नैसर्गिक कालवे. रस्त्याऐवजी इथे अनेक ठिकाणी पाण्याचे मार्गच आहेत. शांत वाहणारं पाणी, दोन्ही बाजूला उंच झाडं, पक्ष्यांचा किलबिलाट आणि निसर्गाच्या कुशीतून जाणारी ही बोट म्हणजे खरंच एक अविस्मरणीय अनुभव होता. मी आज ना या सुंदर जलमार्गावरून बोटीतून फिरले आणि प्रत्येक क्षणी असं वाटत होतं की आपण एखाद्या चित्रात फिरतोय. शहरातील गोंगाट, धावपळ आणि ताणतणावापासून एकदम दूर, जिथे तुम्हाला फक्त निसर्गाची शांतता आणि जादू अनुभवायला मिळते. तुम्हाला माहिती आहे का, स्प्री वर्ल्डला अनेकदा जर्मनीचं व्हेनिस असं सुद्धा म्हटलं जातं, कारण इथे शेकडो लहान मोठे कालवे आहेत जे एकमेकांना जोडलेले आहेत. या भागात शतकानुशतकं लोक बोटीचाच वापर वाहतुकीसाठी करत आले आहेत. बोटीतून प्रवास करताना प्रत्येक वळणावर नवीन दृश्य दिसतं. कधी दाट जंगल, कधी हिरवीगार कुरणं, तर कधी पाण्यावर उमटणारी झाडांची सुंदर प्रतिबिंब. प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करावा असाच वाटतो. माझ्या मते ना, प्रवास म्हणजे फक्त नवीन ठिकाणं पाहणं नसतं, तर स्वतःला पुन्हा एकदा शोधणं असतं. स्प्री वर्ल्डमध्ये घालवलेले हे काही तास मला नेमकं तेच शिकवून गेले. जर तुम्ही कधी जर्मनीला भेट देणार असाल तर या निसर्गरम्य ठिकाणाला नक्की भेट द्या, कारण काही ठिकाणं फक्त पाहायची नसतात, ती मनापासून अनुभवायची असतात. आणि स्प्री वर्ल्ड हे त्यापैकीच एक आहे. निसर्गाच्या या अप्रतिम सानिध्यात घालवलेला हा दिवस माझ्यासाठी कायम स्मरणात राहणार आहे. आम्ही जेव्हा निघालो तेव्हा संध्याकाळचे 7:30 वाजून गेले होते. अर्थातच इथे सूर्य मावळतो 9:30 वाजता, त्यामुळं अजूनही असा लख्ख उजेड होता आणि 7:30 वाजतासुद्धा छान ऊन होतं. इथे प्रत्येक रस्त्यावर तुम्हाला काही ना काही कलाकृती दिसतात. जाताना आम्ही थोडं खाण्यासाठी घेतलं. याला बकलावा म्हणतात. तुम्ही हे टेस्ट केलं आहे का, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. खूप भारी लागतं. दुसऱ्या दिवशी थोडंसं सुपरमार्केटमधून काही सामान घेऊन आले होते. निघायची पण गडबड होती आणि काहीजण जेवायला संध्याकाळी येणार होते, तर तूप थोडं करून ठेवायचं होतं तनिषसाठी. शेवयाची खीर करायची होती आणि मसाले भात करायचा होता. तर सकाळी उठून थोडी तयारी केली. तनिष्क अजून उठायचा होता, कारण काल प्रवास पण बराच झाला होता आणि तोसुद्धा दमला होता. तर संध्याकाळची तयारी करायची होती म्हणून मला झोपच लागली. संध्याकाळी आमच्याकडे तनिषचा मित्र जगदीश आणि त्याची मिसेस नव्या हे दोघेसुद्धा जेवणासाठी आले होते आणि त्यांना जेवण खूप आवडलं. आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला थोडी खरेदी करायची होती, म्हणजे मला थोडी खरेदी करायची होती. दुसऱ्या दिवशी मी निघणार होते. आज बर्लिनमधला माझा शेवटचा दिवस आहे. तनिष्क माझ्यासोबत आहे. कसं वाटतं तनिष्क? आय मिस यू. मिस यू टू. बस एकच वाक्य, पण खूप भावना होत्या त्यामध्ये पण. येऊपर्यंत कमीत कमी 10दा तर त्यांनी मला सांगितलं असेल की जाणार का, की थांबतीस. खरं म्हणजे 26 तारखेलाच मी परत येणार होते. फ्लाईटचे तिकीट्स पण बुक केलेले होते, पण तनिषनी सोडलंच नाही. ॲक्च्युली मला तेव्हा करमत नव्हतं, पण त्यानंतर या जागांची सवय झाली, या शहराची सवय झाली. थोडंसं जमायला लागलं बाकीच्यांसारखं प्रवास करायला, त्यांच्यासोबत जायला, आणि जायचा दिवस आला.
ह्या बसमध्ये मी आल्यापासून बसलेच नव्हते. आपल्या इथे आपण जसं डबल डेकर असते ना तशी ही बस होती. पण बस पण बघा किती क्लीन आहे. इथून आपण पूर्ण शहर बघू शकतो. किती सुंदर दिसतं शहरसुद्धा. 15 दिवसात जाते म्हणणारी मी आता जसा जसा दिवस जवळ यायला लागला तसं तनिषला सोडून जायचं म्हटल्यावर खूप रुखरुख लागली होती. म्हटलं जाताना त्याच्यासाठी हे करून ठेवायचं, ते करून ठेवायचं, पण काही झालं नाही. पण तूप मात्र नक्की करून ठेवलं. कारण काय आहे माहिती आहे का, काही जरी नाही मिळालं ना तरी तांदूळ चांगला मिळतो आणि मुलं तूप भात तरी खाऊ शकतात. आता तनिषला बरीच सवय झाली आहे भाज्या करायची किंवा बाकीच्या गोष्टींची पण. आणि माझं म्हणाल तर मला हे बर्लिनर बन तर इतकं आवडलं होतं ना, मी तुम्हाला काय सांगू, इतकं भारी लागत होतं हे. मी 4-5दा खाल्लं असेल येऊपर्यंत, पण जेव्हा पण खाईन तेव्हा टेस्ट एकदम मस्त. ब्रेडचे तर इतके प्रकार मिळतात ना, आणि यांना ना शिळे ब्रेड सेल करायची परमिशन नाही आहे. त्यामुळं हे संध्याकाळपर्यंत संपवावं लागतं. इथे सुद्धा आम्ही सॅलेड घेतलं 1 बाऊल. सकाळी फक्त कॉफी आणि थोडंसं काहीतरी खाऊन बाहेर पडलो होतो. आणि हे बनसुद्धा घेतलं. आज शनिवार होता आणि तिथे रस्त्यावर असे फ्ली मार्केट लागलेले असतात. मी मागच्या वेळी पण जेव्हा गेले होते ना, तुम्हाला लक्षात आहे का, मी एकटीनं प्रवास केला होता, तो व्लॉग पण मी पोस्ट केला होता. तेव्हा पण असंच तिथं मार्केट होतं आणि खूप छान भाज्या आणि फळं होती. एकूणच मजा आली. तुम्हाला माझे व्लॉग्स आवडले का? आणि हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.